शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे नेहमी तापत असतं। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र या संघर्षामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उडी घेतली आहे। आपल्यासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील। दादा, काय सांगाल? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती 5 वर्ष मतदारसंघात न फिरल्याची टीका केली आहे। याला मी टीका म्हणणार नाही की त्यांनी जे विधान केलं ते विधान आहे, ती वस्तुस्थिती सांगितली आहे की ह्या विभागाचे खासदार 5 वर्षात मतदारसंघात फिरले नाही, गावोगावी गेले नाही, तालुक्यात गेले नाही आणि आता 5 वर्ष संपता तुम्ही आक्रोश यात्रा, संघर्ष यात्रा काढतायत। 5 वर्ष लोकांनी आक्रोश केला, तुम्ही यावं, मतदारसंघात फिरावं, कामं करावीत, लोकांना भेटावं, पण तुम्ही म्हणत होतात की खासदाराची कामं गल्लीत नसतात, गावोगावी नसतात, दिल्लीत असतात। मग आता तुम्ही फिरायला लागलेत, आता आक्रोश करायला लागलेत। पूर्वी लोक आक्रोश करत होते 4.5-5 वर्ष, आणि आता तुम्ही आक्रोश करायला लागलेत, असाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता। त्यामुळं ते जे बोलले ते वस्तुस्थिती सांगितली, त्यात टीका केली असं मी म्हणणार नाही। आणि अजित पवार म्हणाले की ठीक आहे, तुम्ही जरी असं करत असाल तरी मी ह्या विभागाचा महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणणार आणि त्यासाठी ताकद लावून जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणणार, असं त्याचं म्हणणं होतं। दादा, मध्यंतरी अशी चर्चा होती की शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जातील व लोकसभा निवडणूक लढवतील। अजितदादांनीही वक्तव्य केलंय की मी माझा उमेदवार ताकदीने निवडून आणणार। काय सांगाल याबाबत? आता लोकांमध्ये चर्चा होती ना, अजितदादा तसं बोलले किंवा ना मी तसं बोललो, पण जे काय होईल ते अजूनही वरिष्ठ पातळीवर ठरवेल। तिन्ही पक्षाचे वरिष्ठ एकत्र बसतील, 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, कारण महायुतीच्या दृष्टीनं महाराष्ट्रातून 45 जागा निवडून आणणं कमीत कमी लोकसभेच्या हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी जी काही रणनीती आखावी लागेल ते तिघही निर्णय घेतील, त्या निर्णय आम्हाला बंधनकारक राहील असं मला वाटतं। दादा, सकाळी विलास लांडे यांनी पण जाहीर केले, जर मी इच्छुक आहे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी, किंवा एकीकडे दुसरीकडे पूर्वा वळसे पाटील यांचीही शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सध्या चर्चा सुरू आहे। आपण काय सांगाल? चर्चा सुरू राहते, निवडणूक आल्यावर चर्चा सुरूच राहतात, इच्छुकही वाढत राहतात आणि अनेक इच्छुक असतील मतदारसंघामध्ये। परंतु शेवटी मी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पक्ष ठरवतील की ही जागा कुठल्या पक्षाला जाईल आणि तो पक्ष ठरवेल उमेदवार कोण द्यायचा। मी सांगायचं की मी उमेदवार राहणार आहे याला अर्थ नसणार आहे। माझ्या पक्षाला वाटलं उद्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटामध्ये माझ्याऐवजी दुसरा कोणाला उमेदवार द्यायचं तर पक्ष ठरवेल। तसंच अजितदादांना जर ही जागा मिळाली तर ते ठरवतील सर्वस्वी कोण उमेदवार असेल। त्यामुळे विलास लांडे किंवा पूर्वा वळसे किंवा अजून कोणी इच्छा प्रदर्शित करणं तेवढं हरकत नाही, इच्छा प्रदर्शित करायला कोणी हरकत नाही। पूर्वा वळसे पाटील यांच्या राजकारणाच्या एंट्रीचं आपण स्वागत केलं होतं, काय सांगाल? सांगितलं ना त्यावेळेलाच। त्यामुळं त्यांनी कोणी राजकारणात यावं, त्यांना वारसा आहे, त्यांचे आजोबापासून राजकारणात आहे, त्यांचे भाऊ राजकारणात आहे, त्यांचे वडील राजकारणात आहे, आणि त्यांनी राजकारणात आले तर ते काही राजकारणात आली ती मुलगी तर काही बिघडतं असं नाही। प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाने आपलं कर्तृत्व दाखवावं। शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीच्या वतीने जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला गेली व अजित पवार गटाने जर तुम्हाला या जागेसाठी निमंत्रित केलं तर आपण अजित पवार गटात जाऊन ही निवडणूक लढवणार का? हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये असेल। तिघांपैकी तिघांनी ठरवून जो एकमुखानं उमेदवार ठरवेल तो मला मान्य राहील। दादा, जो गेले आपण 4-4.5 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातील संघर्ष पाहतोय, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व आपल्यातील हीच लढत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व शिवाजी आढळराव पाटील यांच्यात जर आगामी लढत झाली तर त्याबाबत आपली काय ध्येयधोरणं किंवा पुढील काय उपाययोजना असतील? गेले 4.5-5 वर्ष डॉक्टर कोल्हे आणि माझा संघर्ष हा मतदारसंघातल्या जनतेसाठी होता। तुम्ही लोकांना आश्वासनं दिली,
तुम्ही लोकांना सांगितलं की आढळरावांचे ऑफिसेस नाहीत, त्यांचे संपर्क कार्यालय नाही, ते भेटत नाहीत, आणि नेमकं त्याच्या उलट तुम्ही करत आलात. लोकांना सांगितलं की तुम्ही इंद्रायणी सिटी करतो, इंद्रायणी मिडी सिटी, त्यातून अजून कागद तयार पण झाला नाही. तुम्ही लोकांना सांगितलं की मी हायवेचं काम करतो, ते मी जी कामं केली तेच कामावर तुम्ही उड्या मारतायत. पुणे नाशिक रेल्वेचा जो प्रश्न आहे तो सर्वस्वी सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याची सुरुवात मी केली, आतापर्यंत आणून ठेवण्याचं काम मीच केलं. त्याने इकडचा कागद तिकडं सुद्धा केला नाही. मतदारसंघामध्ये एकही रुपयाचं काम खासदार निधीमधून तुम्ही जे काय दिलं असेल ते सोडलं तर कुठलंच काम झालं नाही. त्यामुळे साहजिकच मला, तुम्ही जर चांगलं काम केलं असतं तर मला 4.5 वर्ष मतदारसंघात फिरायची गरजच पडली नसती, किंवा एक चांगला खासदार काम करतोय मी तुमचं स्वागतच केलं असतं. परंतु तुम्ही लोकांची फसवणूक केली, लोकांना मोठी मोठी आश्वासनं दाखवली, चांगली भाषणं केली, चांगलं वक्तृत्व दाखवलं, चांगल्या टोनमध्ये तुम्ही डायलॉग मारत राहिले, पण त्यातून लोकांचं काही झालं नाही, साध्य झालं नाही. म्हणून मला संघर्ष करावा लागला. बाकी मला काही खासदार व्हायचं म्हणून हे केलं, तो खासदार झाला म्हणून मी नाही झालो म्हणून माझी काही आदळआपट नव्हती. माझी आदळआपट यासाठी होती, लोकांना तुम्ही जे प्रॉमिस दिलं, लोकांना जे सांगितलं की मी आढळरावांपेक्षा कसा चांगला आहे विकास कामामध्ये, आणि त्या कामामध्ये तुम्ही सबसेल फेल झालात, म्हणून माझा संघर्ष होता. दादा, गेली 4 वर्ष 4.5 वर्ष तुम्ही मतदारसंघामध्ये सक्रिय आहात. 2024ची खासदारकीची निवडणूक लढवण्याची तुमची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. जर तुम्ही 2024ची खासदारकीची निवडणूक लढणार आहात तर तुम्हाला समोरून कोण उमेदवार असणं तुमच्यासाठी महत्वाचं असेल, किंवा तुम्हाला कोण उमेदवार असावा असं वाटतं? हे बघा, मी लढणारा माणूस आहे. समोर शत्रू कोण आहे हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं नाही. मग अमोल कोल्हे असतील किंवा अन्य कोणी असेल, मला काही फरक पडत नाही. लढतच राहिलो ना. मी 4 निवडणुका लढलो. 4ही निवडणुकीमध्ये मी माझ्या परीनं चांगलं मतदान घेतलं. 4थ्या निवडणुकीमध्ये ठीक आहे 5-50 हजारानं मायनस राहिलो जरी असलो तरी ह्या पूर्वीच्या 3 निवडणुकांमध्ये मी चांगल्या मताधिक्याने निवडून आलो. मी कधीही पर्वा केली नाही की माझ्यासमोर कोण उमेदवार आहे. त्यामुळं कोल्हे असले तरी चालेल, अजूनही कोणी असलं तरी चालेल, काही हरकत नाही. खासदार अमोल कोल्हे यांच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे मतदारसंघामध्ये फिरले नाहीत याचा दुजोरा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेला आहे. त्याचबरोबर मी लढणारा माणूस आहे. आगामी निवडणुकीत माझ्यासमोर खासदार डॉक्टर कोल्हे किंवा इतर कोणताही उमेदवार असेल तरी मी त्याच ताकदीने लढा देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.